सांगलीत अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या पूर्णिमा पटवर्धन या कलाविश्वातील बहुआयामी व्यक्तिमत्व ठरत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री यांची बहीण आणि सांगलीचे महाराजा विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांची कन्या असलेल्या पूर्णिमांनी राजघराण्याचा वारसा आणि कला यांचा सुरेख संगम घडवून आणलाय. पूर्णिमांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून केले. कच्ची धूप या संगीत मालिकेतील त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. या मालिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार मिळाला असून तो त्यांच्या कला प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरलाय. चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रात अभिनयासोबतच त्यांनी मॉडेलिंग आणि गायन या क्षेत्रातही यश मिळवले. त्यांच्या सादरीकरणातील सहजता, आत्मविश्वास आणि शास्त्रशुद्ध कलाविष्कारामुळे त्यांनी वेगळी छाप पाडली. अभिनयातील संवेदनशीलता आणि संगीतावरील प्रभुत्व यामुळे पूर्णिमा पटवर्धन या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. राजघराण्यात जन्म असूनही स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहण्याची जिद्द, सातत्यपूर्ण मेहनत आणि कलाप्रेम यामुळे पूर्णिमा पटवर्धन यांनी मनोरंजन विश्वात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय. नमस्कार, माझं नाव आहे पूर्णिमा राजे पटवर्धन आणि आज मी तुम्हा सगळ्यांच्यासाठी एक गुड न्यूज पेश करणार आहे. ती गुड न्यूज आहे की माझं नुकतंच म्हणजे 19 डिसेंबरला सॉन्ग रिलीज झालेलं आहे. गाण्याचं नाव आहे नचना आणि इट इज रिलीज्ड ऑन टी सिरीज पॉप चार्ट बस्टर्स आणि त्यांच्याद्वारे ऑन ऑल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स लाईक जिओ सावन, ॲपल म्युझिक, ॲमेझॉन म्युझिक, रेडिओ मिर्ची अँड मेनी मोर. गाण्याचं नाव नचना हे भावना त्याच्या मागे आहे. नचनाचा अर्थ आहे डान्सिंग, म्युझिक, टू डान्स अँड टू सेलिब्रेट लाईफ. ही भावना माझ्या मनामध्ये होती आणि म्हणून हे गाणं मी केलं. आणि आजच्या दगदग आणि हेक्टिक लाईफस्टाईलमध्ये मला हे वाटलं की हे गाणं एक माध्यम आहे टू रिलॅक्स, टू एन्जॉय, टू सेलिब्रेट लाईफ. कारण जीवनामध्ये उतार चढाव कोणाच्या लाईफमध्ये नसतं, पण बी पॉझिटिव्ह अबाउट इट. आजचा दिवस जसा गेला जाऊ दे, उद्या एक नवीन दिवस आहे. सेलिब्रेट युअर लाईफ अँड लिव्ह ईच डे इन युअर लाईफ लाईक इट्स अ पार्टी. डान्स अँड बी हॅपी म्हणून नचना. प्रेरणा म्हणजे आपली इंडियाची नाईटिंगेल लता दीदी. माझं नशीब म्हणू फॅन्टॅस्टिक आहे. ॲक्च्युली ते भेटघाट झाली त्यांच्याबरोबर घरामध्ये आणि मी 5-6 वर्षाची होते. त्यांचंच गायलेलं भजन मी त्यांच्यासमोर गायले, हिम्मत केली. पायोजी मैंने मी म्हटलं त्यांच्यासमोर आणि त्यांनी अगदी मला मिठी मारून म्हटलं की अरे तुझ्या आवाजात फार गोडवा आहे आणि तू पुढे पण असंच डेडिकेशननी, फोकसनी आणि ऑफकोर्स रियाजनी हार्डवर्क केलं तर तू फार पुढे जाणार. तर हे ऐकून मी म्हटलं ठीक आहे, मी ते डेफिनेटली करीन, हार्डवर्क करून मी पुढे करीन. आणि मला तसे पण नशिबात 2-3 संधी मिळाली. मोहम्मद अजीज जी बरोबर पण काम केलं, सोनू निगम बरोबर काम केलं आणि मी उदित नारायणजी बरोबर पण गाणं गायलं. तर हे सगळं झालं. तर मी वर्ल्ड ट्रॅव्हलर आहे. मी कॅनडामध्ये पण बसलेली होती. वेगवेगळ्या संगीत देशांचे मी ऐकलं. तर मला वाटलं की आपल्यासारखं संस्कृती, भारताची संस्कृती आणि जे आपल्या संगीतामध्ये रिदम आहे, भावना आहे, मेलोडी आहे, तिन्ही आहे, हे जे आहे, जे रस आहे संगीताचं, मी म्हटलं हे मला प्रेक्षकांना ॲक्च्युली माझ्या संगीतच्या, माझ्या सॉन्गच्याद्वारे मला पेश करायचं आहे. आणि मी म्हटलं मी आता कॅनडामध्ये बसलेली आहे, पण तिथली लोक आणि आजची पिढी आणि तिथली लोक त्यांना इंग्लिश येतं. तर मी म्हटलं 2 भाषेचं ते कॅनडा आणि इंडियाला मी जोडून हे एक गाणं बनवायला पाहिजे, म्हणून नचना.